बाय. आजचा दिवस हा गावाकडचा आहे, म्हणून सुरुवात गावाच्या कडल्याच वातावरणाने करते. गावाकडचा दिवस हा नेहमीच आनंददायी आणि मनाला समाधान देणारा असतो. शहराच्या गडबडीपासून दूर जाऊन गावात गेल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळते नाही. तिथली मोकळी हवा, हिरवीगार शेती आणि सगळी माणसं किती साधी असतात ना. आज आम्ही गावाकडे आलो आहे. तिथे सकाळी लवकर पोहोचलो, म्हणून सकाळी गडबडीमध्ये सगळी कामं केली आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचा होता. शेतातून गारगार वारा घ्यायचा होता. जो थंड थंड वारा फील करून ना खूप छान वाटत होतं. आणि याच वेळी ना आम्हाला लवकर पोचायचं होतं, म्हणून आम्ही पोचलो आणि सगळ्यात पहिले ना गावाला फेरफटका मारायचं ठरवलं. पण त्या अगोदर ना पोटोबा करायचा होता, कारण घरून काहीच खाऊन गेलेलं नव्हतं आणि आम्हाला पोचताना तिकडे 10 वाजलेले होते. आता सगळ्यात पहिले ना जाऊन पहिले विदर्भ स्पेशल म्हणजेच कच्चा चिवडा करायचा होता. तुमच्याकडे भेळ म्हणत असेल किंवा अजून काही म्हणत असेल, पण मुरमुरे आणि कांदा आणि याचं काही मिश्रण टाकलं, तिखट मीठ मसाले, तर आम्ही कच्चा चिवडा बोलतो त्याला. छान मस्त असा हिरवागार सांबार, कांदा आणि लागले कोणाला तर टोमॅटो पण टाकू शकता. तर असा छान मस्त कच्चा चिवडा करायचा होता. पण त्या अगोदर ना आम्ही सगळ्यात पहिले फेरफटका मारला थोडासा आणि लगेच ना खाय प्यायला सुरुवात पण केली. छान मस्त खाऊन पिऊन झालो आणि ना माहेराला हे सगळं दाखवत होतं की हे काय आहे ते काय आहे. कारण की या वयात ना मला हा अनुभव नव्हता, पण हा अनुभव ना माहेराला द्यायचा होता. म्हणूनच ना हे सगळं तिला एक्सप्लोअर करायचं होतं आणि मला हे सगळं तिला दाखवायचं होतं. त्यानंतर ना कच्च्या चिवड्याची तयारी सुरू झाली आणि मला कांदे कापण्याचं काम मिळालेलं होतं, जे सगळ्यात कठीण आहे माझ्यासाठी. सगळ्यात पहिले ना सगळे कांदे कापून घेतले आणि चिवडा बनवून घेतला. आणि हा चिवडा ना थोडा तिखट होता, तरी पण तो माहेराला खायचा होता आणि तिचा केलेला चिवडा तिला खायचा नव्हता. दुपार झाली होती सगळं करत हे. आणि त्यानंतर ना आता शेतात जायची वेळ होती, कारण की शेतात काय लागलेलं आहे याची उत्सुकता खूप जास्त होती आम्हाला, की इथून काय काय नेता येईल आणि काय काय घेता येईल, हे एक्साइटमेंट बरीच होती आम्हाला. त्यानंतर ना छान मस्त असा फेरफटका मारायला निघालो. तर बरीच लिंबू लागलेली होती, जी भरपूर लिंबू आणली मी घरी आणि त्याचं आता लोणचं होणार आहे, काय होणार आहे माहिती नाही मला, पण काही ना काही छान रेसिपी मी तुम्हाला दाखवेल. तर यांनी आणि मी ना थोडे काटे होते, त्यामुळे यांनी काही लिंबू तोडले आणि काही मी तोडले आणि असं करून ना आम्ही छान वेळ स्पेंड केला. यांचा आणि माझा वेळ ना जिथे पण म्हणजे आम्ही सोबत असतो ना इतका छान जातो ना. सर्वात बेस्ट कंपनी असते यांची आणि आम्ही दोघं सोबत असलो ना मग काही बघावंच लागत नाही. म्हणून मला यांची कंपनी खूप खूप आवडते. आणि त्यानंतर ना छान अजून मग संत्रं पण होती इथे लागलेली, पण काही कमी झालेली होती कारण की ती ऑलरेडी तोडून घेतलेली होती आणि आम्ही थोडं लेट आलेलो होतो, त्यामुळे थोडी कच्ची होती, जी आता 15 दिवसांनी वगैरे पिकतील. तर मग काही बघत होतो की अजून काय काय आहे. तर तुरीच्या शेंगा होत्या, पालक होती, मिरच्या होत्या, वांगे होते, जे भरपूर आम्ही तोडले आणि थोडा ना पॉज घेत ना आम्ही हे केलं पूर्ण, म्हणजे तोडणं, कारण की एकदम काही जमत नव्हतं. मायरालाही बघायचं होतं आणि ना त्यांच्या घरून ज्यांच्याकडे आम्ही आलेलो होतो ना त्यांच्या घरून छान मस्त असे अप्पे आलेले होते आणि चटणी आलेली होती नारळाची, जे खूप खूप टेस्टी होते, जे आम्ही एन्जॉय केले आणि खूप पोट भरलेलं होतं. कारण की मसाले भात, कच्चा चिवडा, अप्पे एवढं खाऊन ना खूप पोट भरलेलं होतं. पण तरी स्वयंपाक करायचा होता, कारण की सगळी सामग्री आणलेली होती आम्ही. तू काय करते? तिने तोंडात काय पकडलं? काय बेटा? त्या बुबूने तोंडात काय पकडलं? काय माहिती मला काय आहे त्याच्या तोंडात. बेबी वर बघ, बेबी वर बघ, वर बघ, हसून दाखव बेबी, हसून दाखव. आले आले, सर्दी झाली तुला? किती सर्दी झाली? छोटा बेबी पण ना. छोटा बेबी सर्दी झाली तुला? नाही. काय झालं मग? ऐना छोटा बेबीला म्हण, छोटा बेबी इकडे बघ. छोटा बेबी इकडे बघ. हा, चिवडा पाहिजे. चिवडा पाहिजे. छोटा बेबी चिवडा नाही खात, ते छान नसते छोटा बेबी. मला काही काम करायचं आहे म्हटलं तर माहेराला बिझी करणं खूप आवश्यक होते, नाहीतर ती जवळ करते आणि त्यामुळे ना एकही काम होत नाही. म्हणून तिला ना हे ड्रॉइंग बुक आणि ब्लँक बुक असं दिलेलं होतं की तुला जे करायचं ते कर. त्याचंच तिचं क्वेश्चनिंग सुरू होतं पप्पांना आणि मला. पाईप बनवलं होता ना, तो
अरे हा वाला पाईप बनवला. मी हा वाला पाईप बनवला होता का? मी बनवला होता काय? माहीत नाही कोणी बनवला. मी इथून टाकते. ठीक आहे. सगळ्यात अगोदर ना चहा करून घेतला, कारण की चहा पिल्याशिवाय तरतरी येत नाही. ही गोष्ट किती लोक म्हणतात माहीत नाही, पण मला तर वाटते की चहा पिल्याशिवाय खरंच तरतरी येत नाही कामाला. सगळ्यात पहिले छान मस्त असा घट्ट चहा केला आणि चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर लागलो स्वयंपाकाला. तर भाजी करण्याचं काम हे माझ्याकडे आलेलं होतं आणि सगळ्यात पहिले ना मी पेस्ट, तिखट, मीठ, मसाले, तेल सगळं घेऊन आलेली होती. वांगे इथले घेतलेले होते मी फ्रेश. आणि त्यानंतर ना सगळ्यात पहिले ना हे गंजाला ना असं चुलीवर म्हणजे स्वयंपाक करायच्या अगोदर ना थोडा माती लावावं लागते. मातीचा हात लावला की म्हणजे ते जळत नाही. आणि छान मस्त चुलीवर गंज ठेवला आणि मग भाजीची तयारी केली मी. भाजी आलू वांग्याची होती. सगळे मीठ मसाले टाकून झाले होते आणि छान मस्त अशी भाजी खतखत शिजत होती. आणि तेवढ्या वेळात ना आम्ही परत गेलो वांगी तोडायला. जे आम्हाला भरपूर वांगी दिसली इथे, तरी पण काही तोडलेली होती आणि बरीचशी लागलेली पण होती. तर सगळ्यात पहिले ना आम्ही वांगी तोडायचे होते, म्हणून मी ना आतमध्ये जाऊन शोधून सगळे छोटे छोटे कोवळे वांगे, मोठे भरताचे वांगे असे बघून ना भरपूर वांगे तोडले मी. केवढे तोडले मी तुम्हाला दाखवतेच आता. मी ते ठेवलेले आहे समोर. तर हे बघा, मला ना इतका आनंद होत होता ना एक वांगं तोडल्यावर, की असं वाटत होतं की म्हणजे खूप प्राऊड होत होतं मी एक वांगं तोडलं की. असं ना आमच्याकडे नाही आहे शेती, पण कुठे आलो की इतकी मज्जा येते ना या शेतीमध्ये. खाणं पिणं एन्जॉय करणं खूप आवडते. त्यामुळे ना खूप मज्जा येत होती. आणि त्यानंतर ना लगेच आम्हाला निघायचं पण होतं, कारण की गावाकडे लवकर अंधार होतो आणि अंधार होणारच होता. हिवाळा पण आहे त्यामुळे हे बघा, हे एवढी मोठी वांगी तोडलेली होती आणि आता आम्हाला पटकन निघायचं होतं. त्या अगोदर जेवण पण करायचं होतं. तर स्वयंपाक पूर्ण झालेला होता आणि आता हे बघा, हे टोमॅटो होते जे काही मला मिळाले इकडे छोटे टोमॅटो पण होते. ते ना सगळे जळून गेलेले होते म्हणून जास्त नव्हते. पालक बरीचशी तोडलेली होती. छान मस्त असा मेनू होता हा, जे आम्ही पोटभर जेवण केलं. यम्मी अशी भाजी झालेली होती. आणि त्यानंतर घरी आलो, सगळी भाजी लावली आणि असा होता दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.